पण भरून काढायला लागेल आपल्याला। आणि मी बघितलं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं गोदरे गावात बघितलं। मला आधी सांगत होते शरद भाऊ की तिकडे एकदा आपल्याला जायचं आहे। खरंच एक थक्क करणार या ठिकाणी शिवप्रभूंचं मोठं स्मारक होतंय आणि जगातल्या सगळ्यात उंच पुतळा तिथं होतोय शिवाजी महाराजांचा। हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। खरं म्हणजे जमिनीपासून 411 फुटावरचा हा पुतळा जगाचं लक्ष वेधून घेणारा आहे आणि शरद भाऊनी त्याची सुरुवात केली आहे। मी आता पाहून आलोय। डॉक्टर श्रीकांत पण येऊन गेले, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे येऊन गेले। आता पुढची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे। इकडे शिवनेरी शिवजन्मभूमी परवात मी येऊन गेलो। सकाळी मी होतो, देवेंद्रजी होते, अजितदादा होते, शरद सोनावणे होते आणि इकडे शिवनेरीचे किल्लेदार इकडे आहेत। शिवनेरीचे किल्लेदार आणि शिल्लेदार आणि इकडं पुरंदरचे किल्लेदार आहेत। मी त्यांच्या सभेत गेलो होतो तर पुरंदरचा किल्लेदार हा शिवतरे बापूच असतील असं मी सांगितलं आणि त्यांनी ते खरं करून दाखवलं। त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो। पुरंदर शत्रूच्या हातात देऊ नका असं मी म्हणालो आणि पुरंदरच्या कार्यकर्त्यांनी सैनिकांनी पुरंदरवर भगवा फडकवला आणि मी आभार सभेला तिकडे गेलो होतो। इथेही तुमचे मी आभार मानायला आलोय। शेवटी आज आपल्या माणसाने प्रवेश जरी घेतला असला तरी हा मूळचा बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा आणि एकनाथ शिंदेचाच आहे। आणि म्हणून तुमचे देखील मी आभार मानायला आलो। अपक्ष आमदार या लाटेमध्ये निवडून येणं शक्य नव्हतं, कारण मला सगळे विचारतात ही कसली लाट आहे। मी बोलो लाट नाही, ही माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे। आणि भले पडले, परंतु शिवनेरीचा शिलेदार हा किल्लेदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, त्यांची जन्मभूमी, इथं मात्र भगवा डौलाने या पट्ट्याने फडकवला। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, शिवनेरीची माती कपाळाला लावून या ठिकाणी आपण काम करणारे लोक आहोत। जिथं गवतालाही भाले फुटतात अशी पराक्रमाची भूमी आहे। आज मी त्याच भाल्यांना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वंदन करायला आलोय, तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय। खरं म्हणजे इथं आल्यानंतर